नमस्कार श्रोते. आजपर्यंत आपण भगवतीला निसर्ग तत्व तिनेच जन्मता दिलेल्या गुणांची माळा आपण अर्पण केली आहे. आज आपण ज्या गुणांची माळ तिला अर्पण करणार आहोत तो गुण आपल्याला जोपासायचा आहे, अंगी बाणवायचा आहे. तो गुण आपल्याला जाणून बुजून अंतरंगात स्थापित करायचा आहे. कारण स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे ना, भारतीय स्त्रीने जर आध्यात्मिक शक्ती वाढवली तर जगातील सर्वश्रेष्ठ स्त्री आदर्श स्त्री बनेल. म्हणून त्या जगदंबेला प्रार्थनापूर्वक सांगायचे आहे की हे भगवती, तू आम्हाला एवढ्या गुणांनी समृद्ध करत असताना वैभवशाली होण्यासाठी भक्तीला सुद्धा तुम्ही आमच्या हृदयात स्थापन कर. लक्षात आलं ना? होय, आज आपण स्त्रीवाचक असणारा भक्ती हाच गुण पाहणार आहोत, जो आपल्या आयुष्याला दिशा देतो, एक मार्ग स्थापित करतो. मग ही भक्ती म्हणजे काय? तर आपल्याला परमेश्वरावरील आढळ प्रेम, श्रद्धा आणि त्याच्याप्रती अत्यंत निष्ठापूर्वक समर्पण भाव. मग ही अशी भक्ती करत असताना तन मन धन या सर्वांचा विसर पडावा हे अपेक्षित असतं. आणि आपण प्रापंचिक माणसं नेमकं हे मिळवण्यासाठी सहेतुक भक्ती करतो. जे विसरायला हवं त्याच्यासाठी आपली धडपड असते. आणि आम्ही परमेश्वराला आवडणारी अशी भक्ती कधीच करत नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज याविषयी नेहमी म्हणतात, भक्ती कशी करायची हे सांगताना ते सांगतात की त्या परमेश्वराला सर्वस्व दिले नाही तरी चालेल, पण स्व द्या. त्याच्या चरणी स्व म्हणजे मी समर्पित करा. आम्ही मात्र हे सोडून सगळे देतो. अहो, असं म्हणतात, केलेले दान या हाताचं ह्या हाताला कळू नये. आपण मात्र थोडेसे देतो, पण मी दिले याचा डंका मिरवत असतो. काही जण तर त्या देवालयात स्वतःच्या नावाच्या पाट्या तयार करतात. हे आता सांगा, हे कसलं समर्पण? मी जिथे संपतो तिथे परमेश्वर स्वतःहून येऊन भक्तासाठी तिष्ठत उभा राहतो. परमेश्वर भक्तीसाठी लाचावलेला आहे. तो अशा भक्तांच्या शोधात आहे जो निर्मळ देहभान विसरून कणाकणातील त्या शक्तीच्या प्रगटीकरणाचा आविष्कार दाखवणारा किंवा समजणारा भक्त ईश्वराला हवा आहे. सुखात आणि दुःखात समभावाने त्याचा आठव व्हायला हवा. आपण प्रपंच नेटका करून ईश्वर चरणी लीन होणे हेच जास्त गरजेचे आहे. आमच्या असे म्हणल्यानंतर बऱ्याच जणांचा असा समज असतो की मग आम्ही प्रपंच असा तसाच करायचा का? तर नाही, आमच्या संस्कृतीला आणि संतांना दरिद्री प्रपंच मान्यच नाही. म्हणून तर समर्थ सांगतात ना, प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. पण आम्ही फक्त पहिलीच ओळ लक्षात ठेवतो आणि पहिला पै जोडण्यात दंग राहतो आणि दुःखाचे डोंगरच्या डोंगर तयार करतो. आम्ही नेहमी सुखाच्या शोधात असतो, पण ते क्षणात निष्ठून जाते. इथे सांगावेसे वाटते, सुख आणि आनंद यात आपण जरा गोंधळलेलो असतो बरं का. सुख कधी मिळत नाही, मिळाले तर टिकत नाही. आनंद हा मात्र चिरकाळ टिकणारा, शांती देणारा आहे. पहा, सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे, पण आनंदाला आहे का? हो नाही, कारण आनंद हा चिरकाल टिकण्यासाठी आतून मिळालेला असतो. मग हा निर्मळ आनंद मिळवायचा तर आम्हाला कमळासारखं राहून समर्थांनी सांगितल्याप्रमाणे नेटका संसार करावा लागेल. कमळ जसे पाण्यात चिखलात राहते तरीही त्याला ते चिटकलेले नसते, अगदी तसेच कर्तव्य भावना जागृत ठेवून प्रेम मायेने हा प्रपंच करत असताना त्यात अडकून राहायचे नाही. आणि हे करताच काय करावं लागेल आम्हाला? तर नामासाराचे ही सार शरणागत यमदि किंकर उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. मग काय सांगितले ह्या तुकाराम महाराजांनी याच्यामध्ये? तर असं नाम घ्या की त्याच्यानी अखंड हृदयी ओठी परमार्थ, त्या विठ्ठलाचं नाव घेऊन तो परमार्थ आम्हाला संत करायला सांगतात. आणि मग यासाठी ज्याला जसे जमेल, जेव्हा जमेल त्या पद्धतीने त्यांनी ते करावा. म्हणून
काही मार्ग आम्हाला घालून दिलेले आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी नवविधा भक्तीचे मार्ग सांगितलेले आहेत. यातील कुठल्याही मार्गाने त्याचे स्मरण करता करता त्याचेच होऊन जायचे आहे, त्याच्याच रूपात सामावून जायचे आहे. हीच भक्ती आहे. आणि अशी आदर्श भक्तीची अनेक उदाहरणं आपण पाहू शकतो. मनाला भावणारी, हृदयाचा ठाव घेणारी कानोपात्रा, चोखोबा, गोरा कुंभार, भक्त प्रल्हाद असे कितीतरी भक्तिभावात बुडालेले संत आपल्याला पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे यांनी ज्ञानाचा, भक्तीचा कठीण मार्ग अवलंबला, पण आम्हाला मात्र सोपा मार्ग दिलेला आहे नामस्मरणाचा. मग ह्यासाठी कुठे जन्मलो, कुणाच्या पोटी जन्मलो, कोणत्या परिस्थितीत राहतो हे तितकेसे महत्त्वाचे नाहीच. म्हणजे हे सर्व भक्ती मार्गात कुठेच महत्त्वाचे नाहीत. राजमहालातल्याने देखील त्या भगवंताला जागवलंय. वेश्येची मुलगी असूनही भगवंताच्या रूपात विलीन झालेली पाहिलेली आहे. एवढंच काय, वंशकुळ याचाही भक्ती प्रांतात कुठेही संबंध नाही. मग हे असे आहे तर मग भक्तीसाठी लागते तरी काय? तर श्रोते हो, भगवंताला फक्त निर्मळ मन, निरपेक्ष प्रेम आणि श्रद्धापूर्वक अंतःकरण, बस एवढंच लागतं. आणि भगवंत अशाच भावाचा भुकेला आहे. तो अशाच भक्तांची वाट पाहत असतो आणि मग त्या भक्तांबरोबर बोलतो, नाचतो, त्यांचे कामं करतो, खेळतो, सर्व काही तो त्या भक्तांबरोबर करतो आणि त्यांच्यामध्ये दंगून जातो. आज जर हे सांगितले तर याला चमत्कार समजतात, पण खरं सांगू का श्रोते हो, हा चमत्कार नाही. विठ्ठलाने जनीबरोबर दळलेला आहे, कावडीने पाणी भरलेलं आहे, पण हा चमत्कार नाही हो. कुठल्याही प्रकारचे आश्चर्य वाटावे असे काहीच यामध्ये नाही. कारण ती अनुभूती आहे, तेवढी तळमळ आहे आणि एकरूपत्व आहे. ती अनुभूती घेण्यासाठी अंतरंगात जेवढी तळमळ असावी लागते तेवढी तळमळ ह्या लोकांमध्ये होती. म्हणून हा जगज्जेठी त्यांच्यामध्ये सामील झालेला होता. आमचे नामदेव महाराज रडले भगवंत जेवत नाही म्हणून. आम्ही तळमळतो आमच्या घरातलं लेकरू जेवलं नाही म्हणून. ते चूक आहे असं नाही म्हणत मी, परंतु तेवढी तळमळ आम्ही भगवंताच्या पायावर ओतत नाही, हे महत्त्वाचे. नामदेव महाराजांचाच हा प्रसंग आपण बघूया. एकदा नामदेव महाराजांचे बाबा कामासाठी परगावी जाताना त्यांनी उद्याचा नैवेद्य नाम्या पांडुरंगाला तू दाखव म्हणून सांगून गेले होते. महाराज सकाळी आईच्या मागेच लागले, नैवेद्य करून दे म्हणून. आईने नैवेद्य करून दिलेला घेऊन नामदेव महाराज सकाळी सकाळी राऊळात गेले. रोजच्या प्रमाणे नैवेद्य दाखवला, वाट पाहिली, देव काही खायचं ना म्हटल्यावर नामदेव महाराजांनी पांडुरंगाला पहिल्यांदा विनंती केली, अरे रोज माझ्या बाबांकडून खातो ना, मग मी आज दिले, काहीच राहिलं असेल चुकून माकून माझ्याकडून तर रागावू नकोस रे, जेवण करून घे, आज जरा एवढा ॲडजस्ट करून घे देवा. तरीही देव जेवेना. आता नामदेव महाराज म्हणतात, अहो देवा तुम्ही जेवला नाहीत ना तर मला बाबा रागवतील, तरीही भगवंत जेवेना. आता मात्र नामदेव महाराज भगवंताला म्हणतात, हे बघ भगवंता, हे जेवण जर तू केलं नाहीस ना तर मी इथेच तुझ्या पायावर डोके आपटून प्राण देईल. आणि डोके पायावर आदळणार तोच मऊ स्पर्श कपाळाला जाणवला आणि भगवंताचे दर्शन झाले. नामदेव महाराजांनी भगवंताला जेवायला घातले आणि रिकामे ताट घेऊन घरी आले. आई ते ताट बघून चिडली, नाम्या काय रे, एवढी भूक लागली का रे तुला, देवाचं नैवेद्य खाल्लं असते. नामदेव महाराजांनी घडलेली सगळी हकीकत आईला सांगितली. पांडुरंग माझ्या हाताने जेवला असे त्यांनी सांगितले. हो, हे त्यांनी सांगितलं, पण एवढंच पोरगं हे असं काहीतरी सांगेल आणि आई विश्वास ठेवेल, हे कधी होईल का हो. पण भगवंत जेवले श्रोते हो. का तर ही तळमळ श्रद्धा, एवढे निर्मळ मन भगवंताला आवडते आणि मग भगवंत त्या भक्तीला साथ देतो. अगदी असेच जनाबाईंसाठी सुद्धा भगवंत धावून यायचा. दळण कांडण, गौऱ्या थापणं, धुणं सगळं जनाबाईला करू लागायचे. कारण
जनाबाईने त्यांना हृदयातच कोंडून ठेवलेलं होतं आणि सांगितलं, आता ह्या जीवात जीव असेपर्यंत तुझे चरण आणि तुझे नाम मी सोडणार नाही. गाढ श्रद्धा आणि तो माझ्या बरोबर आहे हा त्याच्यावरचा विश्वास, भक्तीवरची प्रचंड निष्ठा हेच पाहायला मिळते. हीच ईश्वर भक्ती आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, या देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आम्ही देणे लागतो. ही आहे देशभक्ती, राष्ट्रभक्ती. भक्तीचे 2 प्रकार आहेत, एक ईश्वर भक्ती, एक देशभक्ती. या देशभक्तीमुळे स्वातंत्र्य यज्ञात अनेक आहुत्या पडलेल्या आहेत आणि आजही माझा राष्ट्र, माझा राष्ट्रध्वज, माझी भारत माता याच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहू शकणार नाही किंवा कोणी ती हिंमतही करू नये हे जगाला ठासून सांगण्यासाठी सिंदूर ऑपरेशन करणारे देशभक्त आहेत. या देशासाठी, या मातीसाठी, भारताचे रक्षणासाठी निस्वार्थपणे काम करणारी शक्ती म्हणजे देशभक्ती आहे. आपण आपल्या हृदयातील प्रेम, सगळ्या निष्ठा फक्त राष्ट्रहित प्रथम मानून, सेवाभाव मानत ठेवून काम करणारे हे देशभक्त आहेत. तळ हातावर शीर घेऊन वंदे मातरम म्हणत फाशीची शिक्षा हसत हसत स्वीकारणारे, अंदमानाची काळ कोठडी राहणारे, काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे महामानव लोकोत्तर पुरुष, झुंजणाऱ्या महिला, त्यांच्या या देशभक्तीमुळेच हे राष्ट्र उन्नत आहे आणि आज विश्वगुरुपदाचा मान मिळतो आहे. हे फक्त या त्यागातून निर्माण झालेल्या देशभक्तीमुळेच. अशा या भक्ती गुणाचा मूळ पाया फक्त त्याग आहे. देशभक्ती असो, ईश्वर भक्ती असो, इथे त्याग हा मूळ गर्भितार्थ आहे. तो ही स्व म्हणजे मीच आहे. मी विसरून, मी गाळून आयुष्य जगत भक्ती मार्गावर चालत असताना विश्वास आहे की मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. तो श्रीहरी येणारच हो तुमच्या मदतीला. म्हणून या नवरात्री जागरात आम्हाला ही भक्ती उजळून काढायची आहे, ती दृढ करायची आहे. आमच्या श्रद्धेवरच्या निष्ठा पक्क्या करायच्या आहेत. म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. बाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. एवढी श्रद्धा आमची हवी की जे पण काही आहे भगवंता ते फक्त तुझं आहे आणि तुझ्यामुळं आहे. बस इथंच फुलस्टॉप आहे आमच्या विषयांना. ही आढळ श्रद्धा ठेवून भक्ती मार्गावर आमचे मन अविरत रमू दे, हीच प्रार्थना जगदंबेच्या चरणी करूया आणि तिला सांगूया, आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई. आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई. या तुझ्या आजाण लेकरांकडून अनंत अपराध घडत राहतील अंबाबाई, पण तू आईच्या रूपात आम्ही तुला पूजत असल्यामुळं तुझे अनंत अपराध आमचे पोटात घालत आम्हाला ह्या भक्ती मार्गावर तुझी सेवा करण्याची आम्हाला ज्ञान दे, भक्ती दे आणि त्याची शक्ती दे, बुद्धी दे, अशी प्रार्थना करूया आपण जगदंबेला आणि विराम घेऊया.